आज आपण बघणार आहोत जिल्हा परिषदेतील योजनांबाबत. तर मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे सांगतो आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर सुरू करू मित्रांनो. आपल्याला गुगलवर जायचं आहे. गुगलवर आपल्याला टाईप करायचं आहे झेडपी सेस स्कीम आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर हे टाईप केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे आणि पहिलंच ऑप्शन निवडायचं आहे जिल्हा परिषद पुणे. जिल्हा परिषद स्वनिधीतील विविध योजनेसाठी अर्ज करण्याचे पोर्टल. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे असं डॅशबोर्ड येईल. इथे म्हटलं आहे कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, समाज कल्याण विभाग, दिव्यांग कल्याण विभाग आणि महिला व बालकल्याण विभाग. आपल्याला पहिल्या ऑप्शनवर जायचं आहे कृषी विभाग. त्यावर दिलेलं आहे योजनेचे नाव 75% अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य पुरवणे. तेथे योजनेचे प्रारूप दिलेले आपण व्यवस्थितपणे वाचायचे ते. आणि खाली दिले आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रांची पूर्तता करणे. आपण वाचून घेऊ. पहिलं आहे संबंधित शेतकऱ्यांनी विहित कालावधीत आवश्यक कागदपत्रांच्या 7/12/8 तलाट्याकडील उतारा, आधार कार्ड, ओळखपत्र म्हणून खरेदी करायचं जे आपल्याला अवजार किंवा यंत्र आहे ते परीक्षण केल्याचा पुरावा, स्वयंसक्षेपित प्रति सादर करायचे आहेत. लाभार्थी स्वतः शेतकरी असावा. धारण क्षेत्र जास्तीत जास्त 10 एकराच्या आत असावे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य याच्यात. अनुसूचित जाती जमाती इतर मागास खुल्या सर्व वर्गातील शेतकरी अवजारी साहित्य मिळवण्यास पात्र राहतील. आधार कार्ड आणि बँक खातं हे एकत्र पाहिजे, आपल्याला लिंक पाहिजे. शेतकऱ्याने उपरोक्त नमूद अटी व शर्तीनुसार परिपूर्ण प्रस्ताव pune.gov.in या शासनाच्या वेबसाईटवर ऑनलाईन भरावा. केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी ज्या यंत्र रीतसर परीक्षण करून ते BIS अथवा अन्य सक्षम संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार तांत्रिक निकषांनुसार असल्याचे प्रमाणित केले असेल त्याच अवजाराची खुल्या बाजारातून शेतकऱ्याने खरेदी करायची आणि अनुदानाकरिता देयक सादर करताना त्याचे प्रमाणपत्र अहवाल सादर करणे आवश्यक राहील. मग योजनेचा टाईप प्लॅन. प्रति लाभार्थी शेतकऱ्यास जिल्हास्तरीय खरेदी समितीने निश्चित करून दिलेल्या किमतीच्या 75% अनुदान मर्यादेत 5 HP ओपन वेल विद्युत मोटर संच, प्लास्टिक ताडपत्री, 90 mm PVC पाईप, बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रे पंप या कृषी अवजारी बाबींचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम अवजारांची खरेदी करून नंतर त्यांच्या खात्यावर त्या साहित्याचे 75% अनुदानाची रक्कम वर्ग करण्याबाबत नियोजन करण्यात येते. लाभ दिल्या जाणाऱ्या बाबी आणि त्याला दिलं जाणारं अनुदान किमतीच्या 75% किंवा कमाल खालील प्रमाणे. 5 HP मोटर पंप संचासाठी 15,700 रुपये, 3 इंची PVC पाईपसाठी 20 पाईपांसाठी 13,200 रुपये, प्लास्टिक ताडपत्री 2325 रुपये आणि बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंपसाठी 3,070 रुपये. तर आपण पुढे अर्ज करायचं आहे. कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. अर्ज करा यावर क्लिक करून अर्जदाराचे नाव मराठीमध्ये भरावे. पहिले आडनाव तर आपण भरू आता. पहिले आपलं आडनाव टाकायचं आहे, नंतर आपलं नाव टाकायचं आहे आणि नंतर वडिलांचे नाव टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर आईचं नाव टाकायचं आहे.
नाव टाकल्यानंतर आपल्याला खाली संपर्कासाठी अर्जदाराचा मोबाईल क्रमांक तो टाकायचा आहे आपल्याला. आणि पुढे आपल्याला OTP मिळवायचा आहे. OTP येईल तो OTP टाकायचा आहे इथे. OTP आलेला आहे तो टाकायचा आहे. प्रमाणित करा, करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी पासवर्ड सेट करा. आता आपण पासवर्ड टाकायचं आहे. पासवर्ड टाकला आहे आपण. पत्ता टाकायचा आहे जो आपला पंचायत समितीचा म्हणजे तालुका टाकायचा आहे पहिले. तालुका टाकून घेऊ. गावाचे नाव टाकून घेऊ. पिनकोड टाकायचा आहे. आणि ईमेल असेल तर ईमेल टाकायचं, नाही तर सोडून द्यायचं आहे. अर्जदाराची जन्मतारीख टाकायची कॅलेंडरनुसार. जन्मतारीख टाकल्यानंतर लिंग सेट करायचं आहे. स्त्री पुरुष आपण पुरुष केलं इथे. अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे काय, तिथं होय किंवा नाही टाकायचं आहे. अर्जदार दिव्यांग आहे का, हो नाही टाकायचं आहे आपण जसं असेल तसं. आणि जर दिव्यांग असेल तर खाली क्रमांक टाकायचा आहे. प्रवर्ग अनुसूचित जमाती भटक्या जाती सर्व जाती दिलेल्या आहेत. जाती टाकायच्या आहेत. इतर मागास प्रवर्ग EBC EW आणि खुला प्रवर्ग आपण खुला करू. इथे आपली जो प्रवर्ग असेल तो निवडायचा आहे. त्यानंतर आपली जात टाकायची. जर खुला प्रवर्ग असेल तर जात निवडायची गरज नाही. हे बघा मी तुम्हाला दाखवून देतो. समजा आपण इथे टाकला EW तर पुढे जात निवडायची. हे बघा EW पण नाही, आपण अनुसूचित जमाती टाकू. आणि हे बघा इथे जाती येतात, त्या जाती टाकायचे. तर आपला खुला प्रवर्ग आहे त्याच्यामुळे आपल्याला जात निवडायची गरज नाही. त्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. रेशन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. रेशन कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली यायचं आहे आणि बँक माहिती भरायची आपल्याला. आपण बँक माहिती भरू. IFSC कोड टाकायचा आहे पहिले. IFSC कोड टाकल्यानंतर बँकेचे नाव आणि शाखा आपोआप येऊन लागेल. आपल्याला खाते क्रमांक टाकायचा आहे. खाते क्रमांक टाकल्यानंतर खाली आवश्यक कागदपत्रे आपल्याला टाकायची. ते पण 2 MB पेक्षा जास्त नसावे. तर पहिला आहे अर्जदाराचा फोटो, बँक पासबुक 2 नंबर आणि इकडे आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे आपल्याला टाकायचे. आणि जात प्रमाणपत्र असल्यास टाकायचे आणि रहिवासी दाखला पण असल्यास टाकायचे. ही पूर्ण डिटेल भरून झाल्यानंतर सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचे. मोबाईल क्रमांक व्हेरीफाय केल्यानंतर माहिती सेव्ह होईल. एवढं ध्यानात ठेवा, मोबाईल क्रमांक व्हेरीफाय झाल्यानंतरच माहिती सेव्ह होईल. तर ठीक आहे मित्रांनो, माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.